नमस्कार. आज आपण आलेलो आहोत तळोजा खारघर हा जो पेंदर फाट्यावरती जो ब्रिज बनत आहे त्याची जी सद्यस्थिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्यानंतर आताच्या या व्हिडिओमध्ये काय प्रगती झाली याची माहिती आपण आता बघणार आहोत. आणि जो WDFC जो प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा JNPT ते दादरीपर्यंत मालगाड्या वाहतुकीसाठी त्याची पण आपण आज माहिती घेणार आहोत. आणि जो प्रपोज सेंट्रल पार्क जो सांगितलेला आहे सिडकोने जो गुगल मॅपवरती दिसतो तो कुठे असणार आहे त्याची पण आपण माहिती आज घेणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर जर तुम्हाला जर काही फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. चला तर आपण आज व्हिडिओ सुरू करू. जे समोर तुम्हाला सेक्टर दिसत आहेत हे सेक्टर 21 तळोजा मारवा सोसायटी. आणि हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे हा रस्त्यावरती जे स्ट्रीट लाईटचे काम झालेले आहेत हे स्ट्रीट लाईट मागच्या 5 ते 10 दिवसा अगोदर महानगरपालिकेने लावलेले आहेत. आता ते पूर्णपणे चालू झालेले आहेत, म्हणजे ते आता लागतात संध्याकाळी 6-7च्या दरम्यान. पहिले या रोडवरती हे स्ट्रीट लाईट नव्हते, पण आता मागच्या 5 ते 10 दिवसामध्ये या स्ट्रीट लाईटचे काम मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर यांनी लावलेले आहेत. आणि हे लाईट आता लागतात, म्हणजे आता कधीही या रोडवरती अंधार नसणार. सेक्टर 21 मारवा ह्या रोडचे पण काम आता डांबरीकरण होणार आहेत. मागील 1 ते 2 महिन्यापासून येथे जे हा रस्ताचं काम चालू होते. आणि जो हा रस्ता हा डायरेक्ट रस्ता आपल्याला सेक्टर 28, 29 आणि पुढे तळोजा MIDCमध्ये जाणार आहेत. संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावरती खूप वर्दळ असते. हाच रस्ता आपल्याला समोर जो ब्रिज आहे हाच ब्रिज आपल्याला पुढे खारघरला कनेक्ट होत असतो. संध्याकाळचे जेमतेम 5 वाजलेले आहेत. आपण या ब्रिजवरती आलेलो आहोत. आणि ही या ब्रिजची जी अपोजिट साईड आहे ती आपल्याला इथे दिसत आहे. हे जे गडर इथे ठेवलेले आहेत इथेच प्रपोज जो सेंट्रल पार्क सांगितलेला आहे तो इथे असणार आहे. आणि आपल्याला समोर जे वीटभट्टी दिसत आहेत याच एरियामध्ये आपल्याला सिडको करून प्रपोज जो सेंट्रल पार्क सांगितलेला आहे तो इथे असणार आहे. मोठ्या प्रमाणात इथे पण गडर टाकण्यात आलेले आहे. हा बघा, हा पण सिडकोचाच प्रोजेक्ट आहे. पेंदर फाटा जो नावडे फाट्यावरती आहे तो सिडकोचा हा 25 माळ्यांचा प्रोजेक्ट आहे. आणि ही जी रेल्वे चालली ही मेमो रेल्वे आहे. ही पनवेल ते दिवा, पनवेल ते वसई, पनवेल ते विरार, पनवेल ते डहाणू अशा प्रकारच्या या लोकल फेऱ्या इथून चालत असतात. हे मेमो रेल्वे आहे. आणि त्याच्या शेजूनच जी गाडी जात आहे व्हाईट कलरची तिथे रेल्वे पटरीचे काम होणार आहेत. जो मी सांगितला आहे WDFC वेस्टर्न डेडिकेटेड फायर कॉरिडॉर जो JNPT ते दादरी उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी निघणार आहेत. ज्या मालगाड्या इथून JNPTवरून निघतात ते या हायस्पीड ट्रॅकने त्या गाड्या खूप फास्ट धावणार आहेत.
समोर आपल्याला सेक्टर 34 आणि 36 दिसत आहे. हा जो रस्ता दिसत आहे, ही कमान दिसत आहे. ही कमान आपल्याला जी पेंधर गाव आहे त्या पेंधर गावामध्ये जाते. आणि या रस्त्यावरती आपल्याला जे व्हाईट कलरच्या पट्ट्या दिसत आहेत त्या पट्ट्या जे पाण्याची जी पाईपलाईन आहे ते खोदकाम होणार आहे. पुढे समोर JCB मोठ्या प्रमाणात आहे. समोर आपल्याला जी सोसायटी दिसते ती 21 मारवा सोसायटी, समोर 27 आसावरी सोसायटी, इकडे समोर सेक्टर 37 धनश्री सोसायटी आणि जी राईट साईडला दिसते ते सेक्टर 34 आणि 36. सेक्टर 21 मारवा सोसायटी आपल्याला दिसत आहे. आता आपण या ब्रिजची जी तळोजा गाव आहे त्या भागाची माहिती घेणार आहोत. समोर आपल्याला पेठाली तळोजा हे मेट्रो स्टेशन दिसत आहे. समोरून जो गाड्या जात आहेत तो नॅशनल हायवे 48 आहे. समोर तो सीड फाट्यावरून ठाणे, मुंब्रा, कल्याण बायपासला निघतो. ब्रिजवरती आल्यानंतर आपल्याला असं दिसत आहे की मोस्ट ऑफ जे पिलर आहेत त्यांचं तर काम पूर्ण झालेलं आहे. फक्त वरती गडर टाकण्याचे काम बाकी आहे. जो पेंधर फाटा आहे, पेंधर फाट्यावरती जे रेल्वे क्रॉसिंग आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे. संध्याकाळची वेळ असल्याने सुद्धा इथे खूप गाड्यांची वर्दळ असते. ही मालगाडी जी JNPT वरून निघाली. अशा प्रकारच्या इथे 2 पटऱ्या आहेत आणि आणखी 2 नवीन रेल्वे पटरी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रेल्वे क्रॉसिंग आहे. जेव्हा हा ब्रिज तयार होईल, वाहतुकीसाठी खुला होईल, त्यामुळे हा रेल्वे क्रॉसिंगमुळे जो लोकांना त्रास होतो तो खूप कमी होणार. कारण डायरेक्ट या ब्रिजवरून आपण तळोजा फेज 2 ते डायरेक्ट खारघर सेक्टर 26ला कनेक्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट खारघरला जोडणार आहे. असा हा ब्रिज अति महत्त्वाचा आहे. त्यामुळे या ब्रिजचे काम पण सुद्धा खूप युद्ध पातळीवर सुरू आहे. समोर जे दिसत आहे ते खारघर आहे.
पिलरचे काम मोस्ट ऑफ पूर्ण झालेले आहेत. फक्त गडर टाकण्याचे काम बाकी आहे. जे छोटे मोठे काम आहे ते पण पूर्णच झालेले आहे. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जी भाग आपल्याला समान झालेली दिसत आहे समोर, तिथे पण रेल्वे पटरी टाकण्यात येणार आहे. पण या ब्रिजचे काम असल्यामुळे रेल्वे पटरी ब्रिज खालून जाणार आहे. तो अडथळा निर्माण न हो म्हणून हे काम पेंडिंगमध्ये आहे. जसा ब्रिज सुरू होईल त्यामुळे जे रेल्वेच्या खालील जी रेल्वे पटरी टाकण्याचं काम आहे ते लवकर कंप्लीट होईल. समोर आपल्याला सेक्टर 40 खारघर जो सिडकोचा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला दिसत आहे समोरमध्ये. आणि त्याच्याच डाव्या हातावरती जे स्टेडियम दिसत आहेत, जे लाईट दिसत आहेत ते फुटबॉल स्टेडियम आहे. ब्रिज हा झाल्यानंतर आपण जेमतेम या ब्रिजवरून 5 मिनिटामध्ये इंटरनॅशनल जे फुटबॉल स्टेडियम बनत आहे खारघर सेक्टर 40च्या समोर, ते आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे. आणि हा जो ब्रिज आहे, ब्रिज झाल्यानंतर आपल्याला तळोजा फेज 2 ते खारघर सेक्टर 26 इथे पोहोचण्यासाठी जेमतेम 5 मिनिटाची वेळ लागेल. आणि तिथून जे खारघरचं डीमार्ट आहे तिथून तळोजा फेज 3 डीमार्ट आपल्याला 10 मिनिटामध्ये आपण पार करू शकतो. एवढा हा अति महत्त्वाचा ब्रिज आहे. हे जे समोर व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे कळंबोलीमधील रोडपाली गाव आहे. आणि हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज जिथं निघणार आहे तो सेक्टर 22, 37, 27 आणि 34-36च्या कॉर्नरमध्ये जो चौक आहे हा तिथे निघणार आहे. त्यामुळे हे जेवढ्याही सिडको सोसायटी आहे इथं बनत आहेत त्यांच्यासाठी हा अति महत्त्वाचा ब्रिज आहे. मोठ्या प्रमाणात इथे रेल्वेची वाहतूक सदैव चालू असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला नक्की सांगा. तुमच्या एका व्हिडिओला लाईक केल्यामुळे, चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.